विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद आहे, पण अभ्यास मात्र आपल्याला सुरू ठेवायचा आहे. कारण का या कोरोनाच्या काळामध्ये कधीही शाळा ह्या ओपन होऊ शकतात. आपल्यावर अभ्यासाचा बोज एकदाच येऊ नये म्हणून आपल्याला घरी राहून चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी तुम्ही ही जी व्हिडिओ क्लिप आहे ती दररोज बघायची आहे. आम्ही त्याची नोंद घेणार आहोत. व्हिडिओ किती विद्यार्थी बघत आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. स्टुडंट्स, टुडे स्टडी in class 10 chapter 6 animal classifications. Now students, you have studied last year, you have the classification of living organism, and earlier class the living organism present around are the plants, animals, the variety of plants, variety of animals, and the classifications help of the completes your books page number 61. A charts are present. I request to you, please this book open and observe the charts. Now students, we have studied plants classifications and the animal classifications, the help of understand the diversity of plants around us. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 10वीचा अभ्यास करत असताना जे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 6वं प्रकरण आहे, प्राण्यांचं वर्गीकरण, याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि सजीवांचं वर्गीकरण याच्या संदर्भातली जी माहिती आहे तुम्ही गेल्या वर्षी च्या अभ्यासक्रमामध्ये याचा काही भाग अभ्यासलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे की जे सजीव आहेत हे सजीव प्रामुख्याने 2 प्रकारचे सजीव आपण ग्रहित करतो, एक वनस्पती आणि प्राणी. मग त्याचं वर्गीकरण करताना जे विविध निष्कर्ष आपण अभ्यासलेले आहेत आणि याचा एक तक्ता तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 61 वर दिलेला आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्राण्यांचं वर्गीकरण आणि त्याच्यावरलं पृष्ठ क्रमांक 61 वर दिलेला तक्ता अभ्यासावा आणि त्याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण कसं दिलेलं आहे ते त्या ठिकाणी त्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात येईल. मग आता तुम्ही मागच्या यातेमध्ये अभ्यासलंय की वनस्पतींचं वैविध्यपूर्ण वनस्पती या सृष्टीमध्ये आढळतात. मग तुमच्या सभोवताल जर तुम्ही अभ्यास केला तर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. आणि मग साधारणतः असं म्हणतात की काही वनस्पती या लहान, काही मध्यम आकाराच्या आणि काही मोठ्या आकाराच्या वनस्पती आहेत. तसं प्राण्यांमध्ये सुद्धा काही जमिनीवर राहणारे, काही सरपटणारे, काही पाण्यात पोहणारे आणि काही हवेत उडणारे असे अनेक प्रकारचे प्राणी पण तुम्ही अभ्यासलेले असतात. याच्या व्यतिरिक्त काहीच्या अंगावर खवले असलेले, काहीच्या त्वचेवर पीस किंवा केस असणारे प्राणी तुम्ही अभ्यासलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला असं म्हणता येईल की या पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारचे प्राणी आहेत आणि त्याच्या प्रजाती आहेत. हे अंदाज वर्तवलेला आहे. आणि या संदर्भातली आपल्याला अधिकची माहिती घ्यायची आहे. आणि म्हणून
आपण का अभ्यासणार आहोत यामध्ये, तर प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना आता हे 7 दशलक्ष प्राणी आहे समजा, एवढे प्राणी तर काय आपल्याला सहज लक्षात ठेवता येणार नाही, म्हणून त्या संदर्भात आपल्याला काही अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे हिस्ट्री ऑफ ए ॲनिमल क्लासिफिकेशन्स. हिस्ट्री ऑफ ए ॲनिमल क्लासिफिकेशन्स, time to time different scientists have a traits of classify to the animals. Greek, the philosophers Aristotle was the first perform classification of animals. Aristotle classified the animals according to the body, like the body, size and the habits and the habitats. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या अभ्यासकांनी प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण करताना त्यांनी शरीराचे आकारमान, त्या व्यतिरिक्त त्याच्या सवयी, आदिवास या मुद्द्याच्या आधारे प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. मग अरिस्टॉटलनी वापरलेल्या पद्धतीचा, जर त्या पद्धतीला एक नाव दिलेलं आहे, त्या कृत्रिम पद्धत, ज्याला आपण द आर्टिफिशियल्स असं म्हणतो. आणि मग ही आर्टिफिशियल्स जी मेथड आहे, मग ती कशाच्या आधारे दिलेली आहे. मग आता या व्यतिरिक्त थ्रोफेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा कृत्रिम पद्धतीनं प्राण्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास केलेला आहे. द क्लासिफायर्स, द सायंटिस्ट थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस, these scientists used by classifications of the artificial system of the animals, and these animals are most importance are the classify was, and the natural system of classification was followed and based on the various criteria like the body, organizations, type of cell, chromosomes, biochemical properties, etc. By the time system of classification based on evaluations was also guides into the practice, it was used as the Zhavsky and the Mayer are recently Krelewitz also proposed animal classifications. विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांच्या शरीररचनेविषयी जे गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यांच्यासारख्या मुद्द्यांच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेल्या वर्गीकरणाची जी पद्धत आहे, ती पद्धत अवलंबली गेली आणि अलीकडच्या काळात तर कॉर्ल वूज यांनी सुद्धा प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांचं वर्गीकरणाची एक पारंपरिक पद्धती आहे, ज्याला आपण ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन्स. नाउ स्टुडंट्स, these traditions depending on the presence of or absence of the notochords, and the animals kingdom has been divided into two groups. One is non-chordata, another is chordata. Students,
This character of non-chordata animals. Character of non-chordata animals. Body is not rod-like. Just like the body is not supported by, not chordata. Second upon, the phalanges, gills, slides are absent. Third characters of non-chordata, nerve cord is present. It is on vertical sides. It is solids and the plates. And fourth characters of non-chordata, hearts, if a present, it is on dorsal sides. विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यांचे वर्गीकरण पारंपरिक पद्धतीने केल्यानंतर त्याचे साधारणतः आपल्याला दोन विभागात वर्गीकरण करता येते. एक म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी, ज्याला नॉन कॉर्डेटा असं म्हणतात, आणि दुसरं जे आहे समपृष्ठरज्जू प्राणी. आपण असमपृष्ठरज्जू प्राण्यांचं जर त्यांची काही लक्षणं अभ्यासली, त्यांची वैशिष्ट्य अभ्यासली, तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येते, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधार नसतो. दुसरं, ग्रसनीमध्ये कल्ले वितरे नसतात. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे चेतारज्जू असेल तर तो युगमांनी भरीव आणि शरीराच्या आधार बाजूस असतो. आणि त्याचं चौथं वैशिष्ट्य कोणाचं? असमपृष्ठरज्जू प्राण्यांचं हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजूस असते. त्याच्यानंतर सेकंड ग्रुप्स, द कॉर्डेटा अँड द कॉर्डेटा कॅरेक्टर्स. फर्स्ट कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेटा, body is supported by notochords. Second character of chordata, lungs are present, supports the phalanges, slides or lungs are present of respiration. Third characters of chordata, nerve cord present, and nerve cord another is dorsal side of body. It is hollow. And the four characters of chordata, heart is present on a ventricle side of body. विद्यार्थी मित्रांनो, समपृष्ठरज्जू प्राण्यांची जर वैशिष्ट्ये बघितली तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे, शरीरामध्ये समपृष्ठरज्जू नावाचा आधारक त्याच्यामध्ये असतो. जसं असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये नसतो, पण समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू असतो. दुसरं म्हणजे शोषणासाठी कलाविदरे किंवा फुफ्फुसे असतात. तिसरं म्हणजे चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. चौथं वैशिष्ट्य समपृष्ठरज्जू प्राण्यांचं हृदय शरीराच्या आधार बाजूस असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर किंगडम ऑफ ॲनिमल्स आणि त्याच्यामध्ये सब किंगडम नॉन कॉर्डेटा अँड अनदर इज कॉर्डेटा, म्हणजे प्राणीसृष्टी. किंगडम ऑफ ॲनिमल्स म्हणजे काय? प्राणीसृष्टी. आणि या प्राणीसृष्टीमध्ये एक उपसृष्टी आहे, त्याला आपण असमपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतो. आणि दुसरी उपसृष्टी आहे ती म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी. मग आता तुम्हाला असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये त्याचे संघ आहेत, ज्याला आपण आदिजीव, रंध्रीय, सिलेंड्राटा, त्याच्यानंतर सप्तेकृमी, गोलकृमी, त्याच्यानंतर वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटक चरबी
आणि अर्ध समपृष्ठरज्जू असे त्याचे 10 संघ पडतात. कोणाचे? उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे. आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांचे सुद्धा साधारणतः संघ आहेत. युरोकॉर्डेटा, सॅफिलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हर्टिब्रेटाचे काही वर्ग दिलेले आहेत. किती वर्ग आहेत? 6 वर्ग आहेत. एक आहे चक्रमुखी, दुसरा आहे मत्स्य, तिसरा आहे उभयचर, चौथा आहे सरीसृप, पाचवा एक वर्ग आहे पक्षी आणि 6वा वर्ग आहे व्हर्टिब्रेटा, तो म्हणजे सस्तन प्राणी. स्टुडंट्स, द किंगडम ऑफ एनिमल्स आर सब किंगडम इज नॉन कॉर्डेटा. अनदर इज सब kingdom is called as the chordata. Now, sub-kingdom non-chordatas, 10 phylums. One is Protozoa, another is Porifera, third upon the Corneas, fourth upon Platyhelminthes, fifth upon Aschalminthes, sixth upon Annelida, 7 upon Arthropoda, 8 upon Mollusca, 9 upon the Echodermata, and 10 upon Hematochordata. And another students, sub-kingdom is Chordata. The phylum is 3 types of phylum. One is Urochordata, second upon the Cephalochordata, and third upon Vertebrata. Now students, these vertebratas, the subphylums, and this class is 6. One is the Cyclodata, second upon the Pisces, third upon amphibians, and the fifth upon aves, and sixth upon mammals. Students, these are most important points of the classification of animals, and you have studied these chapters. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रत्येक प्राण्यांच्या संघाचं त्याचं वर्गीकरण करणार आहोत पुढच्या तासाला. आता इथंच थांबूया.